नुसती चिरवणी इथं पुण्यात करत असता, तिथे जाऊन काय कराल? हा सगळा उद्योग दिल्लीत चाललेला असताना शिवाजी मंदिर पुणेमध्ये सभा झाली आणि आमच्याकडच्या सगळ्या चांगल्या लोकांनी लगेच भाषण द्यायला सुरुवात केली. अशा तऱ्हेनं फाळणीला सगळ्यात रीतीनं एवढं चालू असताना सुद्धा हिंदूंचं मनोधैर्य गांधींनी टिकवलेलं आहे आणि हे टिकवण्याबद्दल आम्ही गांधींना शतायू होवो अशी सदिच्छा करतो. तिथं मात्र नजरांनी चिडून तुम्ही लाख शतायू म्हणाल, आता आम्ही ठेवलं पाहिजे ना त्यांना. या सगळ्या प्रकारात कोणी कोणाला शतायू करण्याच्या भाषा बोलता, पण गोष्ट झाली होती अशी, देश फाडून मागितला इथपर्यंत ठीक, पण 14 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या अलीकडचा दिवस हा त्याने त्यांचा क्रांती दिन मानला. आणि ऍक्शन काय सुरू झाली असेल आपल्याला कल्पना करा. दिल्लीमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळाली हे न्यायमूर्तींनी आपली माणसं पाठवून जे लिहिलं ते त्या पुस्तकात छापलं आहे. दिल्लीला ज्या आगगाड्या यायला लागल्या, न्यायमूर्ती लिहितात त्या आगगाड्यांच्या मध्ये मालाची पोती रचावीत अशी माणसं रचून भारतात यायला लागली. त्यातली पुष्कळशी आत मेलेलीच होती. डब्यांमध्ये आगगाड्यांच्या छपरांवरती माणसं कित्येक बसून आली होती, गाठोडी जी हातात सापडली ती घेऊन. ही सगळी माणसं त्या आगगाडीच्या डब्यात श्वास घेण्यापुरती जागा असायची. बैलगाड्या, लॉऱ्या अशा हिंदूंच्या माणसांनी बदा 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 भरून येत होत्या आणि त्या इंग्रजी त्या डब्यांवरती लिहून पाठवलं होतं, आझादी का तोहफा. ही प्रेतं उचलणं अशक्य होतं. दिल्ली पोलिसांनी अशा फावड्यांनी, खोऱ्या फावड्यांनी प्रेतं आगगाडीतनं बाहेर काढावीत, ट्रकमध्ये भरावीत आणि कुठल्या तरी लांब असलेल्या ठिकाणी पटांगणात जाऊन ती रचावीत. वरनं पेट्रोलचे असे फवारे लावून ती पेटवावीत. इतकी अवस्था झाली. प्रचंड दुर्गंधी. पर तिकडं सियालकोट पासून सगळीकडच्या बातम्या अशा येत होत्या की इथल्या हिंदूंना धाकदपटशाने ते बाहेर काढतात. नुसते काढत नाहीत तर जी माणसं जीव मुठीत घेऊन निघालीत त्यांची घरं त्यांनी लुबाडली आहेत, त्यांचे दागिने त्यांच्या ताब्यात घेतलेत, त्यांची शेतं मुसलमानांनी त्यांच्या ताब्यात घेतली आहे. मुस्लिम लीग तुम्हाला कपड्यापलीकडे काही होऊ देत नाही आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीवरती हल्ला होऊन जमतील तेवढ्या बायका ते पळवतात. नवीन छोट्या मुली असतील त्याही पळवल्या जातात. बलात्कार केल्याशिवाय एका स्त्रीची तिथून सुटका नाही. इतकीच नव्हे, इथं आलेल्या स्त्रियांनी जे सांगितलं ते न्यायमूर्ती कपूरांच्या पुस्तकात लिहिलंय. इथल्या आलेल्या बायका ज्या शिल्लक राहून आल्या त्या डॉक्टरी तपासणी करायला घाबरत होत्या. त्यांना विचारलं तुम्ही का घाबरता? ते म्हणले आम्ही काय सांगणार त्यांना काय झालं ते, कसं झालं ते, त्यांच्यावर किती बलात्कार झाले त्यांनाही माहीत नाहीयेत. इतके बलात्कार आणि त्यांच्या सगळ्या अंगांवरती गोंदून पाठवलं होतं आझादी का तोहफा. जांघांवरती, मांड्यांवरती, पोटांवरती गोंदलं होतं. ते सांगतात ज्या भागातून आम्ही जाणार नाही असं म्हटलं की तिथे हिंदूंच्या बायकांना पकडून नागव्या करून त्यांची धिंड काढली जाते. हिंदू बायकांचा तिथे गोरासारखा बाजारासारखा लिलाव चाललाय. जेव्हा आगगाडी एखाद्या स्टेशनवरनं सुटते, हिंदू वेड्यासारखी त्याच्यात गर्दी करतात दिल्लीला निघून जाण्यासाठी. अशी आगगाडी कुठल्या तरी स्टेशनवर जाऊन थांबते. का थांबली लोकांना माहीत नसतं. आगगाडीचे पाण्याचे नळ तोडले जातात. 2-2 दिवस अन्न पाण्याविना ही सगळी कुटुंब तिथं अशीच तडफडत असतात. कित्येक मुलं तिथंच उपाशी पडून मरतात. मग टोळीवाल्यांचे हल्ले होतात. त्यांना हवी ती चीज वस्तू लुटली की कशी बशी उरलेल्या अवस्थेत या गाड्या दिल्लीपर्यंत पोहोचतात. स्वतः न्यायमूर्ती कपूर त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतात जवळजवळ 15 ऑगस्ट 47च्या नंतरच्या 5-6 महिन्यात दिल्लीमध्ये 40 लाख निर्वासित आले. आणि या 40 लाख हिंदूंना ज्या पद्धतीनं पाठवलं होतं, या पाकिस्तानला या पुढच्या महिन्यात 55 कोटी रुपये भारताने दिले पाहिजेत हा महात्माजींचा आग्रह होता. कारण 1/3 भारत जर तुटला असेल तर भारताच्या खजिन्याच्या 1/3 भागावर त्यांचा अधिकार आहे. ही नैतिकता त्याच्यात येणार होती. पाकिस्तान आमच्यावर अन्याय करून आमची माणसं परत पाठवते म्हटल्यानंतर सगळ्या विधिमंडळांनी पूर्ण निषेध केला. आम्ही पाकिस्तानला पैसा देणार नाही, आम्ही पाकिस्तानला पैसा देणार नाही. आणि असं नाही म्हटल्यामुळे बिर्ला भवनाच्या पटांगणावर महात्माजी उपोषणाला बसले. त्यांना पैसे द्या नाही तर मी मरीन, नाहीतर मी मरीन. ही लोकशाही असते का? एका बाजूला गांधीजी तोंडानी म्हणतायत मला हिंसा आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूला हिंसा करतायत त्यांना पैसे देण्यासाठी त्यांचं उपोषण आहे. एका बाजूला म्हणतात अहिंसा आवडते, तर जे अहिंसेनं बिचारे वागले कसे बसे त्यांचं आयुष्य उडवून लावण्यासाठी प्रयत्न चाललेत. या 40 लाखांची काहीही दिल्लीमध्ये व्यवस्था नाही, तंबू नाही, त्यांना छावण्या कशा बशा नाही मिळाल्या. याच्यापेक्षा फार वाईट परिस्थिती अशी झाली
की दिल्लीमध्ये मोकळ्या असलेल्या मशिदींचा आश्रय हिंदू घरांनी घेतला. तर गांधींनी बिर्ला भवनातनं भाषणात सांगायला सुरुवात केली, दिल्लीच्या पोलिसांना माझी आज्ञा राहील, मशिदींसारख्या गोष्टींचा ताबा हिंदूच्या निर्वासितांनी घेता कामा नये. हिंदू निर्वासितांना बाहेर काढून मशिदी मोकळ्या करा. जीव फक्त मुसलमानांना होता, हिंदूंना नव्हता जीव. जानेवारीच्या थंडीमध्ये हिंदूंची बायका पोरं 6-6 महिन्याची कच्ची बच्ची हाताला धरून पोलिसांनी बाहेर काढली. रस्त्यात गटाराच्या कडेला राहा, पण छपराखाली नाही राहायचं, तुम्ही हिंदू आहात. 40 लाख माणसं भारताच्या बाहेरनं आली होती. भारतामध्ये आपल्याला आश्रय मिळेल, माझा आहे भारत, हे कळण्यासाठी ही सगळी माणसं गांधींना भेटायला बिर्ला भवनावर गेली. की बिर्ला भवनावर माईक लावून त्यांचं प्रवचन चाललेलं असायचं. हे आले कशाला इथे? तिथेच अहिंसात्मक प्रतिकार करून मेले का नाहीत? तुम्ही तुमची घरं दारं घेऊन इथे निघून आलात वेड्यासारखे, हाच अपराध केलात, अजून तिकडे जा. कुठल्या आशेवरती? आणि वर 55 कोटीची दक्षिणा द्यायची पाकिस्तानला. बरं, वल्लभभाईने, आता हे सगळे बॅरिस्टर माणसं, ही कोणी अडाणी नव्हती. ते म्हणलं त्याचं काय आहे, 55 कोटी म्हणजे एक खजिन्यातला 1/3 आहे, तो द्यायलाच पाहिजे. वल्लभभाईने त्याही सांगितलं होतं, गांधीजी खजिन्यातला भाग द्यायला हरकत नसते, पण भावाला जर इस्टेटीचा हिस्सा पाहिजे असेल तर त्यांनी कर्जाचाही हिस्सा घ्यावा लागतो. आय एम करेक्ट? मग गांधीजी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला आपल्या देशाने 110 कोटी रुपयाचे कर्जरोखे उभे केले होते या महायुद्धामध्ये इंग्रजाच्या बरोबर उभं राहण्यासाठी. मग 110 कोटीचं कर्ज आपल्या देशाच्या डोक्यावर जे आहे त्यातलं 1/3 पाकिस्तानला घ्यायला सांगा. जर तुम्ही बॅरिस्टर आहात, तुम्ही कायदेतज्ञ आहात, तुम्हाला कायदा कळतो, कॅन यू डू दिस? नाही तर नाही ऐकलं. सिंधू नदी फाडून ते सगळं प्रकरण झाल्यानंतर मात्र मग नथुरामजी म्हणतात, मीच ठरवलं ह्याला आता जगू द्यायचा नाही. कारण आतंकवादी दुसऱ्याच्या शरीराची भीती दाखवतात, गुन्हेगार सोडाने तर यांना मारीन. हा दुसऱ्या प्रकारचा आतंकवाद होता. गुन्हेगारांना पैसे देणे तर मी मरीन, हा आतंकवादच आहे. आणि या आतंकवादाने जर काही गडबड होणार असेल, ठरलं. अनेकांची कल्पना अशी आहे की सावरकरांच्या आशीर्वादानं हे झालं, पण तो नथुरामजींचा अपमान होईल, कोणाचाही आदेश नाही. नथुराम स्वतः सांगतात, मी दिल्लीमध्ये जे पाहत होतो, जे आम्ही अनुभवत होतो, लक्षात घ्या, वाईटपणा फक्त नथुरामच्या डोक्यावरती आला, पण त्या काळात पटेल, नेहरू नव्हे तर सगळ्यांच्या घोषणा देऊन मोर्चे चालले होते, गांधी को मरने दो, हमें हमारा राज्य दे दो. सगळ्यांची इच्छा त्यावेळेला हा माणूस इथून नको होता. आणि नथुरामजी तेव्हाही सांगत होते, ते भीष्माचार्य आहेत, ते द्रोणाचार्य आहेत, त्यांचं काम मोठं आहे, ते पवित्र आहेत, पण दुर्दैवाने ते कौरवांना संरक्षण देत आहेत म्हणून थांबायला लागत आहे. ते कौरवांना संरक्षण देतात म्हणून थांबवावं लागतं. आणि स्वतः पिस्तूल 6 जणांनी मिळवलं. नथुराम, नाना, गोपाळ गोडसे, करकरे, मदनलाल पहावा. यातल्या मदनलालवर काम असं दिलं होतं 20 जानेवारीला की तुम्ही बिर्ला भवनाच्या बागेमध्ये बॉम्बस्फोट करायचा आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन गोळ्या घातल्या जाव्यात. पण त्या दिवशी बॉम्बस्फोट झाला, पण जेवढी हवी होती तेवढी गडबड झाली नाही. तो दिवस तसाच गेला. आणि मग दिवस ठरला 30 जानेवारी. 30 जानेवारी. आता लोकांनी त्यावेळेला इच्छा प्रकट, नथू काय 30 कशासाठी? आणि नथुरामने दिलेलं वक्तव्य लक्षात ठेवा. कोर्टाने हे वाक्य त्याचं मान्य केले की नथुराम खरं बोलतोय. ते वक्तव्य असं होतं की नथुराम म्हणला, जानेवारीच्या मधल्या दिवसात 25-26 तारखेला हैदराबादच्या निजामाचे मंत्री गांधींना भेटले आणि हैदराबाद संस्थान आम्ही भारतात विलीन करणार नाही, आम्हाला भारतात राहून स्वायत्त राज्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे ही जर मागणी शासनाने नाकारली की फेब्रुवारीमध्ये पुन्हा दुसरं उपोषण गांधींचं सुरू होणार आणि दुसरं पाकिस्तान आपल्या पोटात जन्माला येणार हैदराबादचं. आतापर्यंतचा इतिहास पाहता हैदराबादला ते नाही म्हणतील हे शक्यच नव्हतं. कारण हैदराबादचा मुक्तीसंग्राम नथुरामने भोगला होता. लक्षात ठेवा, 38 साली ज्या वेळेला हैदराबाद आपण म्हणतो, पण त्याचं मुख्य नाव भागानगर पूर्वीचं, या भागानगरामध्ये जेव्हा प्रचंड हिंदूंवरती अत्याचार सुरू झाले तेव्हा या नगरामध्ये घुसा, कार्यकर्त्यांनी मोर्चे काढावेत आणि तुरुंग भरावीत.
असा सावरकरांनी आदेश दिला होता. या सावरकरांनी आदेश दिल्यानंतर 1200 स्वयंसेवकांचं पथक घेऊन हैदराबादमध्ये पहिली घुसलेली तुकडी नथुराम गोडसेंची होती, हे लक्षात ठेवा. नुसती तुकडी घुसवली असं नव्हे, ती तिथल्या हिंदू राष्ट्र दलाच्या अनेक लोकांनी हैदराबादमध्ये प्रचंड मोर्चे काढले. हे मोर्चे काढल्यानंतर नथुरामजीच्या अंगावरती डॉक्टर रिपोर्ट केले. त्यांच्या अंगावर काय झालं असेल त्यावेळेला. वंदे मातरम हा शब्द म्हटल्याबद्दल वेताच्या फटक्यांची शिक्षा होती हैदराबादमध्ये सुद्धा, निजामाने केलेली. तर वंदे मातरम म्हटल्याबद्दल 27 वेताच्या फटक्यांची शिक्षा स्वतः नथुराम निभवली तिथे. मेडिकल रिपोर्टमध्ये 27 ठिकाणी वळ आहेत. बरं, तो तुरुंगातला वेत आहे, तुमच्या आमच्या घरातल्या वेताच्या गाठ्यानं वेत, ज्याला धार लावलेली असते, जो चांबडीत घुसतो आणि ओढून काढावा लागतो, अशा वेताच्या छड्या खाल्ल्यात. नेता कसा असावा त्यावेळेला कळलं, पण कुठल्याच बाजूनी पाठिंबा मिळाला नाही. ते आंदोलन मागे घ्यायला लागलं. ही माणसं कशी कशी तुरुंगातनं बाहेर पडली. पण हैदराबादमध्ये भागानगरमध्ये निजामाच्या विरोधामध्ये असा उठाव करून आतमध्ये जाणारा पहिला हा एक वीर होता. 1200 लोकांचं स्वयंसेवक दल जो घेऊन गेला होता. त्यामुळे नाकात चमकी घालणं वगैरे जे काही म्हणतात ते 27 वेताचे फटके जो शांतपणे सहन करू शकतो, आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे हेच कळतं की फेब्रुवारीमध्ये 3ऱ्या पाकिस्तानचा जन्म व्हायची शक्यता आता घाई केली पाहिजे. म्हणून 30 तारखेला बिर्ला भवनापाशी आलेले नथुरामजी आधी देवाचं दर्शन घेतलं. अलीकडे बिर्ला मंदिर आहे. दर्शन घेऊन पिस्तूल हातात तयार ठेवून गर्दीमध्ये थांबून राहिले होते. महात्माजी येतील त्याच्या वाट पाहत. 2 मुलींच्या खांद्यावर हात ठेवून महात्माजी आले. भाषणासाठी म्हणून तिथं काम सुरू व्हायचं होतं. भाषणाच्या सभेत नाना आपटे आणि करकरे हे दोघंही तिथंच उभे राहिले रस्त्यावरती, कारण लोकांना बाजूला करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. नाना आपटेंना उत्तम गुजराती बोलता येत होतं, तर त्यांचा तिथं सगळ्यात मोठा उपयोग होता, कारण गुजराती जमाव बराच होता शेजारी. त्यामुळे नाना हा पिस्तूल अंगात होती, खिशात टाकलेली होती, दिसत नव्हती बाहेर, पण नाना आणि करकरे दोघं 2 बाजूला उभे राहिले होते. स्वेटरच्या आतमध्ये पिस्तूल होतं नथुरामचं. पिस्तूल सुद्धा असं घेतलं होतं की फार काम करावं लागणार नाही, एकदा घोडा ओढला की 3 गोळ्या सुटल्या पाहिजेत, अशी छरिका मुद्दाम ती केलेली होती, आणलेली होती ती. त्यानंतर जी तपासात मिळाली ती एका छरिकेमध्ये काम व्हायला हवं, यासाठी तिथे थांबले. गांधीजी जसे समोर आले तसा नमस्कार केला खाली वाकून. आपल्या राष्ट्रसेवेला वंदन, आपल्या राष्ट्रसेवेला वंदन. पण भारताच्या फाळणीमध्ये व्रणित दुःखित झालेल्या लोकांची जी आपण अवहेलना करून शत्रूला 55 कोटी देण्याच्या मागे आहात, या राष्ट्रद्रोहाबद्दल कोणीही भारतीय नागरिक ते सहन करू शकणार नाही. क्षमा करा. म्हणून 2 पावलं मागे जाऊन फक्त एकच गण खटकन खटका ओढला, 3 गोळ्या सलग साठ 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 घुटल्या. माणसं सांगतात ते हे राम म्हणाले, पण नथुराम म्हणले. कुठलाच शब्द बोलायला त्यांना वेळच नाही मिळाला. आणि पुन्हा त्यांनी हे राम म्हटलं असेल तरी ते चुकलंच. मुस्लिम ऐक्य भंगत, मरताना तरी रहीम म्हणावं. राम कुठला रहीम कुठला, कुठलंच बोलायला शब्द उरलेला नाही. अरे धडा धडा बार मारले, धडा धडा बार मारले, पिस्तुलांनी केले काम चांगले. महात्मा क्षणी खाली पडला, महात्मा क्षणी खाली पडला. जनतेमध्ये गोंधळ बहु झाला, जनतेमध्ये गोंधळ बहु झाला. वधिले पार्थाने भीष्माला होजी, वधिले पार्थाने भीष्माला होजी. नाना करकरेच ते उभे जणू शोभले शोभले खरे. जीव महला जसा शिवाजीला, लक्ष्मण तो रामचंद्राला, लक्ष्मण तो रामचंद्राला. सुक्तचा श्री सुक्त राणाजीला होजीजी, श्री सुक्त राणाजीला होजीजी. ही 3 माणसं अशी गंमतशीर थांबली होती. गंमत सांगतो, पहिली गोळी उडाल्याबरोबर इतकाच आवाज आलेला आहे. करून आवाज करून खाली गेले, पण अजून दुगदुगी चाललेली आहे. नथुरामच्या हातात पिस्तूल होतं, तोपर्यंत ह्यातला कोणीही महावीर त्याच्या अंगावर चालून आलेला नाही. सगळे लांबून अहिंसा, शांत उभे राहिले, गडबड करू नका कोणी. ह्याच्यात नाना आपटेंनी गळा काढला पाहिला. मोरू महात्मा मोरी गयो रे, ते गुजरातीत बोलायला लागले. त्याच्यावर संशय घेता येईना. त्यांनी त्यानं उचललं. तिथे एक चौथरा होता, त्या चौथऱ्यावर ठेवलं. हे अजून नथुरामजी समोरच उभे आहेत. उगाच लोक गाडगिळांना श्रेय देतात, गाडगिळांनी याच्यात काहीही केलेलं नाही. नथुराम मुसलमानाच्या वेशात गेलेला नाही. गाडगिळांनी ओळखल्यामुळे त्यांना काही खासदारकी मिळालेली नाही.
अरे नथू तू कसा अरे कुठलंही श्रेय नाही. नथुराम हिंदूच्या वेशात गेला होता, हिंदूंवर अत्याचार चाललेत, हिंदूंनी प्रतिशोध घ्यायला हवा होता. स्वच्छ वेशामध्ये त्यांनी तिथे उभे केले. एकाने मला सांगितलं, आखाडी तुम्हाला माहित नाही ते हे रामच म्हणाले. असं का? म्हणलं मी पोलिसांना कळवतो, पण ते प्रत्यक्ष पाहिलेला कोणतरी त्यांना साक्षीदार हवा होता, तर तुम्ही असाल. मला काय सांगू गदाड्या, तिथं हजर असलेली माणसं सांगते तू आपले टाळक्याला सोन्याचं शिंग वगैरे काहीतरी बडबड करतात माणसानंतर. कोणी काही मूर्खपणा करायची गरज नाही. नथुराम स्वतः पोलिसाच्या हवाली झालेत. पण नाना आपट्याने त्यांना तिथे चौथऱ्यावर ठेवून छातीला कान लावून आता थांबली, आता सगळी पळा, आता होऊ दे काय व्हायचं ते तुमचं काय व्हायचं ते. नथुरामने स्वतःला अटक करून घेतली. न्यायालयामध्ये संपूर्ण वक्तव्य दिलंय त्यांनी. त्या वक्तव्यामध्ये फाळणीचे घाव तर प्रचंड लिहिलेच आहेत. पण अशी फाळणी चालू असताना शत्रूला पैसा देणाऱ्या माणसावरती अशा तऱ्हेनं हैदराबाद पण फेब्रुवारीमध्ये जो करायला तयार झाला होता, त्याला कशा तऱ्हेनं आम्ही जिवंत ठेवावा, का ठेवावा, अशी सगळी विनवणी चालू होती. आणि नथुरामजीचं जे शेवटचं वक्तव्य आहे तेवढं सांगतो बस. नथुरामजींचं वक्तव्य एकच होतं, आता मी मेल्यानंतर माझ्या अस्थी एका कलशामध्ये ठेवा, आणि जेव्हा सिंधू नदी मुक्त होईल तेव्हा त्या नदीमध्ये माझ्या अस्थी टाका. कारण आमची सिंधू निघून गेली परदेशात. आम्ही पूजेला बसताना म्हणू शकतो फक्त गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू. कशी येणार ती सिंधू आमच्याकडे? ती नाहीये माझ्या ताब्यात, ती नाहीये माझ्या ताब्यात. सिंधू आमच्याकडे येऊ शकत नाही. त्या सिंधू महात्माजी गेल्यानंतर त्यांच्या सुद्धा अस्थींच्या रक्षेचे कलश अनेक केले. ते भारतातल्या सगळ्या नद्यांमध्ये वाहवले. नव्हे नव्हे पाकिस्तानमध्ये ते पाठवले होते. पाकिस्तानमध्ये आपले भारत मंत्री होते श्रीप्रकाश, त्यांच्याकडे अस्थि कलश पाठवला. पाकिस्तानने त्याच्या पेपरमध्ये बातमी दिली, हिंदूंचा नेता मेला. श्रीप्रकाशांनी मोहम्मद अली जिनांना मुद्दाम विनंती केली होती की महात्मा गांधींच्या राखेचा एक अंश आपल्याकडे आलाय सिंधूमध्ये वाहवण्यासाठी. ज्यांनी आपल्याला 55 कोटी मिळावे म्हणून इतकं उपोषण केलं, मरायचा सुद्धा रस्त्याला गेला, त्यांनी पैसे, त्यांचं रक्षा कलश आलाय. पाकिस्तान गव्हर्नमेंट पटकन सांगितलं, हा मुसलमानांचा पवित्र देश आहे, इथल्या नदीमध्ये हिंदूची अपवित्र राख आम्ही टाकू शकत नाही. आणि तो सिंधूत टाकणारा अस्थि कलश, रक्षा कलश आजही गांधीजींच्या वंशजांच्याकडे त्यांच्या घरी लॉकरमध्ये बँकेत आहे. तो सिंधूत केला नाहीये. आणि नथुरामजींचाही अस्थि कलश गोडशांच्या वंशामध्ये आजही लॉकरमध्ये आहे, जो अजून सिंधूत गेला नाही. सगळ्यांनी तेच विचारलं होतं, अरे बाबा बाकी एवढ्या नद्या पडल्यात, तुला का त्या सिंधूचा त्रास होतोय? सिंधू नदीचं का तुझ्या अस्थि विसर्जन करायच्या? म्हणलं तिथे फक्त आता महात्माजींचा संबंध येणार नाही माझ्याशी, त्यांच्या गेलेल्या नाहीत ना तिथं, तेवढी एकच आता राहिली आहे माझ्यासाठी. बाकी थेम्स पासून सगळीकडे त्यांच्या रक्षा टाकून झाल्यात. आणि त्याला विचारल्यानंतर वक्तव्य असं होतं, देशभक्ती हे पाप असे तर मी पापी घोर भयंकर, मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयावर, वेदीवर या राही मी स्थिर. ज्या क्षणाला दोघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली त्या क्षणाला न्यायमूर्ती वर्णन करतात, दोघ जण पिंजऱ्यामध्ये उठून घोषणा करते झाले, अखंड भारत अमर रहे. फाशी सुनावल्यानंतर माणसं गळाटून खाली बसतात. ही दोन माणसं उभी राहून घोषणा देत होती. त्यांना जेव्हा तुरुंगामध्ये हलवण्यात आलं तेव्हा ते आरक्षी सांगतात, हे परस्परात मेले विनोद काय करतायत, हसतायत काय, चकाट्या पिटतायत काय, यांना उद्या फाशी जायचं हे यांनाच माहित नाही का काय, असा आम्हाला त्रास व्हायला लागला यांच्या समोर बोलताना. त्या नथुरामच्या मित्रांनी करकऱ्यांनी ते पोलिसला सांगितलं, पोलीस काय हे तुरुंगात असताना झोपू नका, का हे योगी आहेत, हे प्राणायाम करता करता ते फुलपाखरू होऊन उडून जाऊ शकतात. तो पोलीस तो मी 3 दिवस झोपलो नाही, त्याला कशाला त्रास दिला. गमत करून बघितली, काय गमत करायची ती. फाशी जाणाऱ्यांची कोठडी वेगळी होती आणि जन्मठेपेला जाणाऱ्यांची कोठडी वेगळी होती. पण पोलीस म्हणले संध्याकाळची एक वेळ अशी असायची की त्यांना एकत्र गप्पा मारायला आम्ही सोडायचो. ते सगळे एकत्र गप्पा मारायला आले आणि तो उद्या फासावर जायचं. 15 नोव्हेंबर तारीख ठरली होती फाशीची नथुरामच्या. सगळ्या मित्रांना नथुराम म्हणत होता, अरे आज आमची शेवटची रात्र आहे, उद्या सकाळी 8ला फाशी जाणार. आम्ही दोघं कशाला तिकडे झोपताय, आपण सगळे एकत्र झोपू इथं. तेव्हा करकरी उभे राहिले, नथुराम हुतात्मा तुम्हाला व्हायचंय, तुम्ही तिकडे जाऊन झोपा,
आम्ही काही तिकडे यायचो नाही झोपायला, कारण सकाळच्या अंधारामध्ये काही दिसणार नाही. तुमच्याऐवजी मला उचलून समजा त्यांनी तिकडे नेला मला फाशीच्या ताकदावरती, म्हणजे सगळीच वेळची पंचायत. बरं, मी अंधारात किती बोंबलून तरी सांगितलं की मी नथुराम नाही, तरी ते म्हणतील जाणारा माणूस असंच म्हणत असतो, त्यामुळे ते काही माझं ऐकायचं नाही. आम्ही आपल्या जन्मठेपेवर आहोत, आम्हाला सुखाला राहू द्या म्हणले, आपण होतात मला जाणार. हा विनोद होऊ शकतो आदल्या दिवशी. लक्षात घ्या, माणसं किती शांत असतील. नथुराम म्हणतात, मी ज्या क्षणी गांधींवर गोळ्या चालवल्या त्या क्षणी मीच समाधीत गेलो होतो. मला माहित होतं माझं सगळं चांगलं माणसं विसरणार आहेत आणि गांधींचं सगळं वाईट माणसं विसरणार आहेत. कारण कुठल्याही माणसाचा करुणामय मृत्यू त्याच्या दोषावर पांघरूनच घालतो. मग तो भीष्मांचा असो, कर्णाचा असो, नाही तर महात्माजींचा असो. कसं रे बिचाऱ्याचं मारताना वाईट झालं, आयुष्यभर काय केलं कोणी बघत नाही त्यामुळं. आणि यांनी मारलं म्हटल्यावर त्यांनी बिचारीने आयुष्यभर काय केलं तेही त्याच्याकडे कोणी पाहत नाही. माझे सगळे गुण धुतले जातील, त्यांचे सगळे दोष या पिस्तुलानं धुतले जातील हे मला दिसतंय, तरी मी शांत आहे. अशा वेळेला ब्राह्मणांनी हे केलं म्हटल्यानंतर देशभरात इतकी ब्राह्मणांची घरं पेटली, इतक्या ब्राह्मणांना निर्वासित व्हावं लागलं. नथुराम तुरुंगात जाऊन तेच सांगत होता, हाच तर गांधीवाद आहे. गांधींची अहिंसा किती प्रिय आहे सगळ्यांना. हे गांधींच्या बद्दलचं प्रेम सगळे हिंसा करूनच प्रगट करतायत. नथुराम म्हणला, मला न्यायालयाने माफ केलं असतं तर माझा खरा मृत्यू झाला असता. हे नुसते बोंबल त्यात गांधीवाद कधी मरणार नाही. अरे मला फाशी सुनावलीत आणि ब्राह्मणांची घरं पेटवली, तिथेच गांधीवाद मिळाला होता. हिंसाचाराशिवाय तुम्ही तुमची भक्ती साकार करू शकत नाही हे तुम्ही दाखवलं होतं गांधी भक्तांनी. अनेक लोक म्हटले, आपला समाज 50 वर्ष मागे गेला असं नाही का वाटत. नथुराम म्हणला, 50 वर्ष मागे जाणं परवडलं असतं. आपल्याला 50 फूट जमिनीखाली घालायचे उद्योग चालले होते, त्यामुळं अर्धम त्याचे पंडित हा असा विचार केला तर गाडले जाण्यापेक्षा मागे जाणं बरं का नाही. असा विचार केला तर ठीक आहे, 50 वर्षांनी पुढे तरी येऊ. मेरठ सगळे म्हणजे काय करायचं, यांची अमिरातीला बोलवायची तयारी होती अफगाणच्या. मग अशा वेळेला तुम्ही आम्ही काय कराल मला सांगा. आणि एक फार सुंदर आठवण सांगतो. गांधींच्या मुलाला भेटायचं होतं नथुरामला. त्यांनी परवानगी मागितली होती, सरकारने ती भेट होऊ दिली नाही. नथुरामने पत्र पाठवलं होतं त्यांच्या मुलाला, तुमच्या घराला दुःख पोचलं याबद्दल मला वाईट वाटतं खरं, पण तुम्ही या. मी ढेकून सुद्धा न मारणारा माणूस आहे. मी हे का केलं मी तुम्हाला ऐकवतो. याही नंतर माझा तिरस्कार तुम्हाला वाटला तर तुम्ही स्वतंत्र आहात, पण शक्यता ही आहे की तुम्ही माझं मन बदलू शकाल, किंवा शक्यता ही आहे मी तुमचं मन बदलू शकेल. यायचं धाडस दाखवता. गांधींच्या मुलांनी धाडस दाखवलं होतं, सरकारला ती धाडस परवडणारं नव्हतं. त्यामुळे ती भेट होऊ दिली गेली नाही. आणि अजून सांगतो, 15 नोव्हेंबरला सकाळी अर्जुन सिंग त्यावेळेला अधीक्षक होते फाशी जागा अंबालाला. त्यांना फक्त एकच सांगितलं त्याने, अर्जुन सिंग 8 वाजता मला फाशी तुम्ही जाहीर केली आहे, मात्र 7ला मला कॉफी पाहिजे. कांट यू इमॅजिन, अर्जुन सिंगने लिहिलंय. इतका हसत माणूस सांगत होता. आणि दुसरं, दाढी करायची, सकाळी स्नान करायचंय, गरम पाणी घ्या. अर्जुन सिंग म्हणतो 8 वाजता फाशी जायची, अंघोळ कशाला करताय, दाढी करून गुळगुळीत. का, देवाकडे जाताना सुशीरभूत होऊन जावं, देवाकडे जाताना सुशीरभूत होऊन जावं. अर्जुन सिंग स्वतःच्या पुस्तकात लिहितात. ते म्हणले, आम्ही नथुरामला विचारलं, का हो तुम्ही आता 8 वाजता फाशी जाणार, तुमच्या मनात काय कल्पना आहेत आता, पुढे काय असतील याच्या. नथुराम म्हणलं, पुढच्या काय कल्पना येणार, तुम्ही मुंबईला जाणार असं तुम्हाला कळलं की तुम्ही काय कल्पना करता, की आता आपण मुंबईला जाऊ, मग ती कशी दिसेल आपल्याला मुंबई, मग हे दिसेल का, ते असं मी स्वर्गाबद्दल कल्पना करतो की आपल्याला हे दिसेल का. आणि समजा देवाची भेट झालीच तर असं काम करणाऱ्यांना एवढं आयुष्य देऊ नको, एवढं तरी त्याला सांगेन की दुर्दैवाने बाजीरावला 40 वर्षाचं आयुष्य, औरंगजेबाला 90 वर्षाचं आयुष्य. हा जो धंदा आमच्याकडे जगात देवाने चालवला आहे, हे कुठेतरी हिंदूंवरचा, आमच्या सज्जनांवरचा पक्षपात कमी करा, हे सांगू तरी शकेल. बस 15 तारखेला त्यांनी लिहिलेल्या पत्रातला उल्लेख इतकाच होता. त्यांचं जे वक्तव्य होतं ते एक कडव्याचं आहे, तेवढं म्हणतो आणि थांबतो. याच्यात कोणाची टिंगल नव्हे, यात कोणाचं मोठेपण नव्हे, आहे हा इतिहास मांडला. बस कीर्तन झाल्यावर मी फारसं कोणाशी काही बोलणार नाही, बोलण्याच्या मनस्थितीत आपण कोणी नाही आहोत. फक्त आपण एकत्र जमतो आहोत, असेच जमत राहा. समाजाचा अभंगत्व टिकवा, संस्कार टिकवा. इतिहासातली विपरीत गोष्टी काढून टाकायचा एकदा निश्चय करा, अभ्यास करून आपण ते काढू शकतो. आपल्याला नक्की तेवढा रिकामा वेळ आहे.
तो आपण चांगल्या रीतीनं कामाला लावूया. कामाला लागून हा एकदा उद्योग केला की मग आपल्या सर्व हिंदू समाजाची मुलं संघटितून शक्तिमय कशी होतील, उपासना शक्तीचीही वाढवायला हवी. आपल्या आसपासच्या शाळेमध्ये रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, हनुमान जयंती असेल, बंदुकीच्या कधीतरी स्पर्धा लावा. सगळीकडे चमचा लिंबून रांगोळी पलीकडे स्पर्धाच चाललेल्या नाहीत कोणाच्या. कार्ट्याने काठ्या घ्याव्यात कशा, गोळ्या घालाव्यात कशा, एकदा मला सांगा. समर्थांची टिंगल कोणीही करू शकतात, याचं कारण त्यांच्याकडे अभ्यास आहे असं नाही, त्यांच्याकडे गुंड आहेत म्हणून ते टिंगल करू शकतात. आणि समर्थांना रंडीबाज म्हटलेल्या माणसाच्या आम्ही कानपटीत सुद्धा मारत नाही, कारण आमच्याकडे पैसा आहे, उपासना आहे. पण अशी शक्ती इथे कामी करावी अशी माणसं नाहीत, आणि माणसं असतील तर त्यांच्या उभा राहणारा जामीन नाही. दुर्दैवाने कित्येक वेळेला बाळासाहेब सुद्धा पुतळ्याला चपला मारून समाधान करून घेतात, तेव्हा वाईट वाटतं. ज्या माणसाची ताकद प्रत्यक्ष घरी जाऊन कपडे फाडायची होती, असं आपलं वाईट आपल्या मनात ठेवावं. पण यानंतर अशा तऱ्हेने राष्ट्रपुरुषांचा अवमान केला तर किमान 32 दात ते 2 दात तरी त्या माणसाचे तिथे जाऊन पडले पाहिजेत. ही माणसं तुम्ही आम्हीच जन्माला घालू शकतो, दुसरे कोणी नाही. देशावर जेव्हा इतकी प्रचंड संकट येतात तेव्हा महाराष्ट्रच उभा राहतो. आजपर्यंतचा इतिहास टिकवायचा असेल तर तुम्ही आम्ही परमेश्वरापाशी हाही निश्चय केला पाहिजे. याच्यानंतर असंच राजकारण चालू राहिलं और काश्मीर का दान होगा, अगर काश्मीर का भी दान होगा तो निश्चय होगा और एक नथुराम होगा, तो निश्चय होगा और एक नथुराम होगा. या देशानं, या देशाचे असे तुकडे असे शत्रूच्या घशात घातलेले कोणालाही पाहणार नाहीत, कोणी पाहणार नाही. पुन्हा आपली भूमी स्वतंत्र आणि स्वराज्याची बघायची असेल तर व्रताप्रमाणे झिजूनच काम केलं पाहिजे, पार्ट टाइम जॉब घेऊ नये. आता मनापासून करूया आणि त्याचं शेवटचं वाक्य ऐकूया. देशभक्ती हे पाप असे जर, तर मी पापी घोर भयंकर, मात्र पुण्य ते असेल माझा, नम्र तरी अधिकार तयावर, वेदीवर या राही मी स्थिर, वेदीवर या राही मी स्थिर. द्रौपदीस छळले दुष्टांनी, कुरुतीर्थी लढले भीमार्जुन, न्हाली रुधिराने वसुंधरा, अन्यायाचे हो परिमार्जन, सीतेसाठी श्रीरामानी लंकेवर केले रणकंदन, मात्र आज या नव्या भारती अबला हतबल सबलावास, अबलांचा तो करुणार्त स्वर, सह्याद्रीच्या एका नावर, सह्याद्रीच्या एका नावर, वेदीवर या राही मी स्थिर, वेदीवर या. न्यायासाठी आप्तांशीही लढणे, मागे फिरणे नाही, होता संभ्रम धनुर्धराला, स्फूर्तिप्रद हरी गीता गाई, ठाई ठाई खला मारले, त्याने जग कल्याणा पायी, केले का हो पापतयाने, आपण म्हणतो नाही नाही. समजा असले कृष्णार्पणते, करता तो निमित्त मी तर, निमित्त मी तर, विधीवर या. सकाळचे 7:30.
दोघंही तुरुंगातले उठवले, आंघोळ, दाढी, कॉफी घेतली. मरतानाची काही इच्छा, निश्चितपणे अखंड भारताचा नकाशा हातात घेऊन मरायचा आहे. भगवा ध्वज तो हातात पाहिजे आहे. या दोन मागण्या केल्या गेल्या, त्या आधीच केल्या होत्या, त्या पुरवल्या गेल्या. अखंड भारताचा नकाशा, भगवा ध्वज, हे दोन्ही हातात घेतलेले नाना आपटे नथुराम त्यांना बाहेर आणलं. अर्जुन सिंग सांगतात, चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही. एखाद्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा उत्साह अंगात होता. पोलिसांना आणावं लागलं नाही, स्वतःच्या पावलांनी शांतपणे चालत आले. एका फळीवर 5-6 माणसं उभी करता येतील एवढी फळी होती. अर्थात दोघांनाच उभं करणार होते. दोघांना उभं केलं, पायाचे अंगठे बांधले, हात मागे बांधले. अर्जुन सिंग म्हणाले, नथुराम, कुठली भावना मनात असेल? नथुराम सांगतात, माझ्या डोळ्यात पाणी येणार आता, पण ते पाणी मृत्यूच्या भयाने नाही येणार. ते आलं असतं तर मी तिथेच रडलो असतो फाशी जाहीर झाल्यावर. याच्यानंतर माझी आई मला दिसणार नाही, माझी मातृभूमी मला दिसणार नाही, माझ्या भारताची सेवा मला करता येणार नाही, म्हणून रडायला येतं. पुन्हा फास अशाच कामासाठी येऊ दे, पुनर्जन्म या भारतामध्ये मला मिळू दे, पुन्हा एकदा अशीच राष्ट्राची सेवा माझ्या हातून पुन्हा घडू दे, इतकीच माझी शेवटची इच्छा आहे. तोंडावर काळा बुरखा टाकला, आतमध्ये दोरीनं आवळला गेला गळा. अधिकाऱ्याने फक्त हुकूम केला, 8ला 1 मिनिट कमी. 8 वर काटा आल्या क्षणी हुकूम झाला. नोकरानं फक्त खटकावला, खटकन एक आवाज. पायाखालच्या फळ्या सरकल्या. 2 देह सबदिशी खड्ड्यामध्ये ढकलले गेले. आणि तो देह हिसका बसताना ही शेवटची घोषणा करून गेला, अखंड भारत अमर रहे, अखंड भारत अमर रहे. त्या क्षणी नथुरामचा देह संपला, आत्मा संपला. नाना आपट्यांचा मात्र थोडा शिल्लक राहिला बहुतेक, कारण पहिला झटका बसल्यानंतर आणखीन 1 मिनिटांनी त्यांचे गुडघे परत छातीपर्यंत वर येऊन खाली गेले. पण चुकीचं, इतिहासाचं, विपर्यासाचं दर्शन पुढच्या समाजाला होऊ नये एवढी इच्छा या ठिकाणी प्रगट करून थांबतो. सर्वांना आपापल्या जबाबदारीची जाणीव आहे. प्रत्येक जण आपापली जबाबदारी आता अधिक जबाबदारपणे पेलणार आहे, असं सगळं चित्र समोर दिसत असल्यामुळे थांबतो इथे. सदा सर्वदा अशा राष्ट्रसेवेचा योग घडावा, वेळ पडली तर याचे कारणे देहही पडावा. आणि अशा काम केलेल्या माणसांची भगवंत उपेक्षा करत नाही. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. बस, संपला आजचं कीर्तन. 9:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत आपण कीर्तनाला बसलेले आहात. 10:30, 11:30, 12:30, 1, 3.5 तासात एक सिनेमा 50 कोटी रुपये घेऊन दाखवला जातो. 3.25 तासाचा चित्रपट डोळ्यासमोर इतिहासापासून आतापर्यंत 3 माणसांनी म्हणून उभा केला. एवढं धाडस करून असा समारंभ करायचा, तुम्ही उत्साह आणलात, पहिले तुमचे आभार आहेत. या संख्येनं आलात तेही आभार आहेत. शेवटपर्यंत शांत चित्तानं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात, हेही आभार आहेत. आता तुमच्यापेक्षा खरंच अनुभवाने आणि वयाने लहान असलेल्या बोवार ह्या पद्धतीचा अभ्यास, प्रचार आणि कार्य करून लोकांना शहाणं करायला आपण जास्त तयार राहू. एवढी एक भीकही पदरात टाका, त्यांनी राष्ट्रसेवा घडेल, भगवंताची सेवा घडेल. बाकी उपासना तर चालू ठेवूया. बस, या ठिकाणी भैरवी म्हणतो, आरतीचं तबक सगळ्यांनी तयार ठेवा. आरती करून या ठिकाणी थांबूया. शब्द इतकाच महत्वाचा, ज्यांना कोणाला 55 कोटीचे बळी मुद्दाम वाचायचं असेल वाचा. गांधींचं आत्मचरित्रही वाचा. लक्षात ठेवा, कोणाचंच वाङ्मय त्याज्य नाही, त्याचा तरुणिक अभ्यास करता आला पाहिजे. एक बाजू बघून चालत नाही, दुसरी बाजू बघा, म्हणजे मग दुसऱ्या 2 तरुणांनी आपण आपल्या इतिहासाचा, भविष्याचा मार्ग ठरवू शकू. हा ठरावा. आणि याच्या पुढे मात्र भारताचं विभाजन न होता गेलेले प्रांतही परत भारतामध्ये मिळून पुन्हा अखंड भारत व्हावा, अशा इच्छेनं किमान उपासना प्रार्थना जरी झाली तरी सुद्धा धर्माचे पालन करणे, पाखंड खंड हेची आम्हा करणे काम. ब्रीद वाढवावे नाम, ब्रीद वाढवावे नाम. धर्माचे पालन
आरतीसाठी उभं राहायचं. आरती शांतपणे सर्वांनी म्हणायची, आरती घ्यायची. आपापल्या कामाला शतपट शक्तीने तयार राहा. वेळ घालवला तर इतिहासच नव्हे तर आपली पुढची मुलंही आपल्याला क्षमा करणार नाहीत. इतके देशद्रोही मात्रद्रोही आपण कोणीही नाही. आपण सहृदय आहात, कनवाळू आहात. देशाच्या रक्षणासाठी, धर्माच्या संरक्षणासाठी अधिक कटिबद्ध होऊन कार्याला लागा. आहे तो व्रताचा खंड पडू देऊ नका. आपल्या साह्याला भगवंत आहे याचा विसर नको. म्हणून अभंगाच्या आरतीच्या वेळेला म्हणायचं, हेच दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व गुण, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी. आज गुरुवार, दत्तांची आरती म्हणूया. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य रा, नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी ये ज्ञाना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी दाहरली भवचिंता. सबाई तू एक दत्त, आभाग्याशी कैशी नकडे ही मात, पराही परतली तेथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा केला से अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ताहरली हो चिंता. जय देव दत्त ये बोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न हो बोनिया आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा वाचविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ताहरली हो चिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, नीतूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी दाहरली भवचिंता. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानी पाहिन रूप, त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा वस्तुतभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणून भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. महारुद्र हनुमान की जय.